या चरणी नतमस्तक होतोय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतोय। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतोय। माझे सहकारी माझे जिवलग मित्र कैलासवासी सुरेशजी कालगुडे यांच्याही पवित्र स्मृतीचं अभिवादन करतोय। तसेच आता या ठिकाणी आपण या सभेसाठी उपस्थित आहात। या सभेसाठी उपस्थित असणारे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख विजयाप्पा सावंत, या तालुक्याचे तालुका प्रमुख बंधुशेठ तरडे, या जिल्हा परिषद सदस्य गणाचे जिल्हा परिषद सदस्य संजयजी कचरे साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनी मातांनो, मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही। जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी करणार आहे। मोहनजी खांबे, कारण या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर, उपस्थित असणारे सर्व शिवसैनिक बंधू भगिनी यांना माहिती असायला पाहिजे 32 वर्षापूर्वी शिवसेना आणि वादन विभाग नातं काय आहे हे सर्व शिवसैनिकांना माहिती असायला पाहिजे। आमचे गुरुवर्य विभाग प्रमुख आमचे दिनकर बुवा कदम वाघिरी यांच्या आखाड्यामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली। काम करत असताना बंधूंनो या ठिकाणी खास आवर्जून सांगेल की आम्हाला त्या टायमाला एवढ्या अडचणी आल्या, आता त्या अडचणी आम्ही तुम्हाला सांगा गेलो तर तुम्हाला ते खरं वाटणार नाही। कारण त्या टायमाला आमच्या सोबत कुठल्या प्रकारची ताकद नव्हती, कुठल्या आर्थिक बाजू नव्हती। सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत होतो, बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून काम करत होतो। परंतु आमच्या पाठीमागे असणारी भक्कम ताकद आम्हाला खात्री होती, ती ताकद म्हणजे आमच्या पाठीशी असणारी ताकद म्हणजे धनुष्यबाण आणि 4 अक्षरी शिवसेना, ही मोठी ताकद आमच्या पाठीशी उभी होती। या विभागामध्ये काम करत असताना या विभागामध्ये भरपूर मातबर कार्यकर्ते विरोधी पक्षाचे काम करत होते। आम्हाला रस्त्याने चालता फिरता बंदी करत होते, परंतु आम्ही त्या कार्यकर्त्यांना कधी भी घातली नाही। आम्ही शिवसैनिक म्हणून काम केलं आणि काम करत असताना या विभागामध्ये आज काही मंडळी आपल्याकडे असतील, काही नसतील, परंतु त्या टायमाला आमची परिस्थिती खराब असताना, गंभीर असताना सुद्धा आम्ही चांगल्या चांगल्या लोकांना अंगावरती घेण्याचं काम केलं, म्हणून आज शिवसैनिक झालो। या ठिकाणी काम करत असताना संजय शेठ शिंदे असतील, त्यांच्या मांगरूमध्ये आम्ही पहिलं पाऊल उचललं। त्या ठिकाणचे असणारे कार्यकर्ते त्यांचं चॅलेंज होतं, परंतु आम्ही लहान वयात सुद्धा त्या मोठ्या कार्यकर्त्याचं चॅलेंज स्वीकारलं। मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन मंत्रालयामध्ये ऑर्डर काढून एका रात्रीमध्ये काम करून देण्याचं काम केलं आणि या मांगरूळमध्ये शिवसैनिक उभा करण्याचं काम आम्ही या शिवसैनिक म्हणून केलं। आमच्या सोबत असणारे शिवसैनिक असतील, आमचे मनोहर कालगुडे आहेत, भगवान पवार आहेत, चंद्रकांत कालगुडे आहेत, परत प्रभाकरजी मोरे, गणेश मोरे, असे एक ना अनेक या विभागातील कार्यकर्ते आहेत। या लोकांना अंगावर घेत असताना खाली आलो। आपल्याला या वालन विभागामध्ये, या वालन गावामध्ये जर उभा राहायचं असेल तर आपला शिवसैनिक त्या टायमाला कोणी नव्हता। शिवसैनिक नसल्या कारणाने आम्ही या ठिकाणी चंद्रकांत कालगुडेच्या रूपाने ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, चंद्रकांत कालगुडेला दिशा देण्याचं काम केलं आणि या ठिकाणी शिवसेनेचा शाखा प्रमुख म्हणून चंद्रकांत कालगुडेला आम्ही या ठिकाणी नेमणूक केली। त्यानंतर आमचे स्वर्गीय सहकारी सोबती त्यांचे सखी भावंड सोबत राहिले नसतील, परंतु आम्ही राजकारणी म्हणून त्यांच्या सोबत सतत राहिलो। आमचे कालगुडे साहेब ठाण्यावरून इथं आले, या विभागाचे विभाग प्रमुख झाले, या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य 2-2 वेळा झाले। सदस्य होत असताना बांधवांना मला खास करून या ठिकाणी सांगेन, आपल्या या विभागाचं नाव
या रायगड जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये लौकिक करण्याचं काम झालं असेल तर कालगुडे स्वर्गीय सूर्यजी कालगुडे यांच्या माध्यमातून झालेलं आहे. हे कोणी विचारू शकत नाही. कारण कालगुडे साहेबांना मी स्वतःहून सांगितलं त्यांचं स्वप्न वेगळं होतं, अर्थाने बांधकाम सभापती व्हायचं. कालावधी वेगळा थोडा होता. कालगुडे साहेबांना विनंती केली, खऱ्या अर्थाने जर आपल्या गावाचं नाव जर या ठिकाणी ठेवायचं असेल जिल्हा परिषद मध्ये तर विरोधी पक्ष मिळाला तरी चालेल, मग ते पद स्वीकारायला नाकारू नको. आणि त्यांनी आमचं ऐकलं, काही गोष्टी आमच्या ऐकायचे. असा हा आमचा या वालन विभाग आणि शिवसेना यांचं नातं आहे. खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी विचार केला, विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, स्वर्गीय प्रभाकर मोरेच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झालेला आहे. सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झालेला आहे. स्वर्गीय सूर्यजी कालगुडे यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे. तसेच आमचे मित्र संजयजी कचरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झालेला आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. आमदार साहेबांची काम करण्याची पद्धत आपण सर्वांनी जवळून पाहिलेली आहे. कोणी कितीही अडचणीमध्ये असू द्या, त्या अडचणीमधून सोडवण्याचं काम आपले आमदार साहेब करतात. या विभागातून वाटचाल करत असताना खऱ्या अर्थाने आम्हाला या विभागाचा विकास करण्यासाठी देव माणूस सापडला. तो देव माणूस म्हणजे सन्मान्य परिषद गोगवले साहेब. खऱ्या अर्थाने देव माणूस म्हणावं लागेल. कारण आपण एखाद्या मंदिर मध्ये गेलो, आपल्या अडी अडचणी असेल, आपलं दुःख असेल, एखादं आपण नवस करण्याचा प्रयत्न केला, तो देव उशिरा पावतो, पण आपला आमदार साहेब लवकरात लवकर 5 मिनिटांमध्ये नवसाला पावतो. असा आपला आमदार सन्मानित परिषद गोगवले साहेब. या तालुक्याचा एक वाडी नाही, वस्ती नाही, का कुठला गाव नाही, तिथं परिषदचं नाव नाही. अशा पद्धतीने काम आपले सन्मान्य आमदार साहेबांनी केलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी प्रचार करायला जात असताना काही घाबरण्याची गरज नाही. ताटमानेने जायला पाहिजे. ज्या लोकांनी मुठभर मातीच्या गावामध्ये टाकले नाहीत, आज ते आपले रुबाबात मिळवत आहेत आणि आपल्याकडे मत मागायला येत आहेत. खास करून मत मागत असताना सर्व मतदार बंधूंना एकच विनंती करील, ही मंडळी 5 वर्षातून 4 महिने 10 महिने घरामध्ये झोपतात. 4 वर्ष 10 महिने घरामध्ये झोपतात आणि 2 महिने फक्त इलेक्शन आलं की बाहेर निघतात. तुम्ही स्वीकारणार आहात का अशा उमेदवारांना? हे तुमच्यासाठी काही करू शकतात का? तुमच्या अडी अडचणीला सामोरे जाऊ शकतात का? मग आपला हक्काचा माणूस, आपल्या हक्काला हो देणारा, तत्पर रात्री 12 वाजता 2 वाजता 3 वाजता, मग आपल्या सदैव पाठीशी पालक म्हणून जे उभे आहेत, अशा आमदारांना आपण त्यांचं काम मनापासून करायला पाहिजे. आलेले या विरोधकांना सांगा, ते अनेक वेळेला सांगतात की तुमचे आमदार अशिक्षित आहेत. हो, आम्ही नक्कीच म्हणू या ठिकाणी आमचे आमदार अशिक्षित आहेत, परंतु सुसंस्कृत आहेत. त्याचं कारण या जनतेने तुम्हाला एक वेळा संधी दिली होती. संधी देत असताना 5 वर्षामध्ये काय या मतदारसंघामध्ये दिवे लावले ते लोकांना सगळ्यांना ज्ञात आहे. आमच्या आमदार अशिक्षित असले तरी या मतदारसंघासाठी 3066 कोटीचा निधी या मतदारसंघासाठी आपल्या आमदार साहेबांनी आणलेला आहे. हे आपण कोणी नाकारू शकत नाही. मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही, कारण आपलं असणारं प्रेम 30 ते 35 वर्ष आम्ही पाहतोय. शिवसेना संघटनेच्या पाठीशी असणारा प्रेम, असणाऱ्या आपल्या आमदार साहेबांवरती प्रेम, असं शेवटपर्यंत राहू द्या. आणि हे प्रेम शेवटपर्यंत राहील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आपली निशाणी 2 नंबरला आली आहे, धनुष्यबाण. त्या 2 नंबरच्या निशाणीवर बटन दाबून सन्माननीय आमदार परिषद गोगवले यांना विजय कराल अशी अपेक्षा करतो. आणि आमदार साहेबांचा चौकार हा ग्राउंडच्या बाहेर गेला पाहिजे. त्याचं कारण एकच आहे की हा चौकार बाहेरून परत येता कामा नये. आपल्याला या ठिकाणी पुढच्या वेळेस जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, सर्वांसाठी कामी पडणार आहे. म्हणून आपण आजच सर्वांनी एवढं काम कराल की तो चौकार परत ग्राउंड मध्ये येता कामा नये. यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मी विनंती करीन, येत्या 20 तारखेला 2 नंबर धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब करून आपल्या लाडक्या आमदारांना विजय कराल हीच अपेक्षा आपल्याकडे करतो. आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भगवान